सर्वांना नमस्कार. लागे तुझसे मन की लगन या स्टोरीचे 19 एपिसोड अपलोड केलेले आहेत. ते सर्व ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्या आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. त्या मिठीत सगळं क्षमा लपलेली होती. त्या रात्री आकाश निरभ्र होतं. गच्चीवर बसलेला आरव आणि नैना एकमेकांकडे न बोलता पाहत होते. शब्दांची गरज नव्हती. काही क्षण असे असतात ना, जेव्हा एक नजर संपूर्ण भूतकाळाला मागे टाकून नव्याने आयुष्य उघडते. हे तसंच होतं. त्यांच्या नात्याच्या वळणावर ही संधी होती. क्षमा करण्याची, समजून घेण्याची आणि एकमेकाला पूर्णपणे स्वीकारण्याची. आरव थोडा पुढे सरसावला. त्याने नैनाला अलगद हातात घेतला आणि फक्त एवढंच म्हणाला, तू माझ्यासाठी थांबलीस हेच माझं आयुष्य आहे. आता मला तुझ्यासोबत प्रत्येक क्षण जगायचा. नैना हरवलेले सारे दिवस मिळून त्या एका वाक्याने नैना गहिवरली. तिच्या डोळ्यातून ओघळणारे अश्रू गालावरून सरकत होते. पण त्यात दुःख नव्हतं, तो विश्वास होता की आता सगळं खरंच बदलू शकतं. पुढच्या काही दिवसात त्यांच्या आयुष्यात एक वेगळी शांतता येऊन स्थिरावली. नैना पुन्हा गावीच राहायचं ठरवत होती. आरवने शहरातलं आपलं काम काही काळासाठी थांबवलं आणि दोघे पुन्हा एकत्र जगण्याची तयारी करू लागले. आता त्यांचं प्रेम गोंजारणाऱ्या शब्दाइतकं नव्हतं. ते स्वयंपाकघरात एकत्र स्वयंपाक करताना, संध्याकाळी एकत्र चहा पिताना, जुन्या गाण्यांवर हळूच नाचताना दिसायचं. प्रेमाचा नवा सूर त्यांच्या प्रत्येक कृतीत वाजू लागला होता. एका संध्याकाळी नैना अंगणात बसून सायलीचा जुना गोंधळ ऐकत होती. आरव तिच्या मागे येऊन बसला आणि म्हणाला, माझं मन अजूनही त्या दिवशी अडकलंय, ज्या दिवशी तुझ्याशिवाय जगणं शिकलो म्हणालो होतो, पण ते खोटं होतं. नैना हसली. ती म्हणाली, आता शिक. पण खरं की प्रेमासारखी दुसरी कोणतीही शाळा नाही. त्या रात्री पुन्हा एकदा पावसाचे हलके थेंब गच्चीवर टिपकायला लागले. नैना आणि आरव एकत्र उभे होते. त्यांच्यामधल्या शांततेत आता अपराध नव्हते, राग नव्हता. फक्त एक दीर्घ श्वास होता आणि एका मिठीची गरज. आरवने हळूच नैनाला जवळ ओढले. ती मिठी खूप काही सांगून गेली. त्यांचं सॉरी, तिचं माफ कर, त्याचं माझं आयुष्य आता तूच आहेस, आणि तिचं माझ्या आयुष्यात परत यायला उशीर झाला पण हरकत नाही. त्या मिठीत सगळं विसरण्याचं सामर्थ्य होतं. त्या मिठीत गेल्या अनेक वर्षांची पोकळी भरून निघाली होती. त्या मिठीत फक्त प्रेम नव्हतं, तर त्यांचा दुसरा जन्म होता. त्या रात्री आरवने पहिल्यांदा स्पष्ट सांगितले,
माझं मन आता घर बांधायला तयार आहे. फक्त एक घर नाही, तुझ्यासोबतच जग. नैना थोडा वेळ शांत राहिली. मग त्यांच्या खांद्यावर डोकं ठेवत म्हणाली, आपण घर बांधू, पण आधी एकमेकांमध्ये वास्तव्य करूया. तिथंच खरी साथ आहे. आकाशात ढग विरळ झाले होते. चंद्र थोडा हसत होता. पावसाने दोन तुटलेल्या मनांना पुन्हा एकत्र आणलं होतं.